तर नाशिकमध्ये सुद्धा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची एकच गर्दी ही बघायला मिळते। नाशिकमध्ये योगिता हिरेनसह मुकेश शहाणे यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे। टाळ मृदुंगाच्या गजरात हा उमेदवारी अर्ज भरला। वारकरी संप्रदायाचे अनेक वारकरी यावेळेस उमेदवारी अर्ज भरताना या दोन उमेदवारांसोबत होते। तर टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये हा उमेदवारी अर्ज भरलेला आहे। या अनोख्या पद्धतीने उमेदवारी अर्ज भरला, त्यामुळे अनेकांचं लक्ष याकडे गेलं होतं। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी। पाहूयात। नाशिकच्या प्रभाग क्रमांक 29 मध्ये अशा पद्धतीनं वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सगळे भाजपचे उमेदवार हे आपलं उमेदवारी अर्ज दाखल करतायत। अद्याप युतीची घोषणा झाली नाहीये, पण आज अनेक उमेदवार जे आहेत भाजपचे असतील किंवा शिवसेनेचे असतील हे सगळेजण आपलं उमेदवारी अर्ज दाखल करतायत। मी जे इथले उमेदवार आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय। आज वारकऱ्यांच्या उपस्थितीत आपण अर्ज दाखल करताय, अद्याप युतीची घोषणा झालेली नाहीये। भारतीय जनता पार्टीचा अजेंडाच हिंदुत्व आहे, त्यामुळे आमच्या सोबत स्वतःहून वारकरी संप्रदायाचे सर्व वारकरी संत महंत आमच्या सोबत आहे, म्हणून ते आज या ठिकाणी आले आणि आम्ही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात आहे। काय होईल काय नाही मला पक्षाची खात्री आहे। माझं काम बघता पक्ष मला निश्चित उमेदवारी देईलच, परंतु आजचा मुहूर्त आम्ही सगळ्यांनी मिळून काढला होता आणि इथं अतिशय भक्तिमय वातावरणात आज आम्ही फॉर्म भरायला इथं चाललेलो आहोत। संपूर्ण महाराष्ट्र हे वारकरी संप्रदाय मानणार राज्य आहे। विठुरायाच्या आशीर्वादाशिवाय आणि कुठलाही उमेदवारी अर्ज आपण देवासमोर ठेवूनच म्हणतो, आणि त्यामुळे आज विठुरायाच्या आशीर्वादानं हा भरण्याचा निर्णय आम्ही सगळ्या उमेदवारांनी घेतला। अद्याप पक्षाची यादी जाहीर झालेली नाही, त्यामुळे सगळे इच्छुक उमेदवार सोबत एकत्र येऊन उमेदवारी अर्ज भरतोय। आज महिलांच्या बाबतीत मी जवळजवळ 15 ते 20 वर्षापासून काम करते। आज आपण बघतोय आपला सिडको परिवार हा कामगार कष्टकरी वर्ग आहे। एकच पगारावर घर चालतंय। महिलांना खूप मी बचत गटाच्या मार्फत स्वतःच्या पायावर उभ्या राहून आणि छोटा मोठा उद्योग चालू करण्यासाठी त्यांना एक प्रोत्साहन करत असते, मार्गदर्शन करत असते, जेणेकरून माझ्या महिला आज स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्यात। या सगळेजण वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज आपलं उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं बघायला मिळत आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।